सर्वप्रथम येत्या नवरात्री उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा। आज आपण बनवतोय नवरात्री विशेष उपवासाची मऊ लुसलुशीत तोंडात जाताच विरघळणारी आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी मसाला इडली। यापूर्वी तुम्ही भरपूर साऱ्या इडल्या तर खाल्ल्या असतील, बनवल्याही असतील, पण आजची ही नवीन पद्धतीची मसाला इडली आणि त्यासोबत चटपटीत चटणी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। कारण हा इडलीचा प्रकार जेवढा बनवायला सोपा आहे ना तेवढाच पौष्टिक आहे, दमदार आहे। त्यामुळे एकदा जर हा फराळ खाल्ला ना तर दिवसभरातील संपूर्ण थकवा लगेचच गायब होतो। त्यामुळे लगेच या पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर आपल्याला वजनी प्रमाणात 25 ग्रॅम किंवा पाव कप कच्चा साबुदाणा घ्यायचा आहे आणि हा आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा। लक्षात घ्या, कच्चा साबुदाणा दळून घ्या, यामुळे तो मिक्सरला जास्त बारीक दळला जाणार नाही। तर बघा, अशा पद्धतीने रव्यासारखं हलकसं जाडसर याला टेक्स्चर येईल। आता घेऊयात 1 कप वरई म्हणजेच भगर, वजनी प्रमाणात 200 ग्रॅम आहे। बरेच जण याला उपवासाचा तांदूळही म्हणतात। ही एखाद्या कापडाने पुसून स्वच्छ करूनच वापरावी, नाहीतर मग धुवून वापरली तरी देखील चालेल। ही देखील मी कच्चीच या मिक्सरच्या भांड्यात टाकली आहे आणि आता मिक्सरला जेवढी बारीक दळता येईल तेवढी बारीक दळून घेतली। तर बघा, या पद्धतीचं आपलं इडलीचं पीठ तयार झालंय। हे पीठ तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून 15 ते 20 दिवसांपर्यंत स्टोअर करू शकता। आता यामध्येच टाकले 3 मोठे चमचे फ्रेश दही, चवीनुसार मीठ आणि आता थोडं थोडं करत पाणी टाकायचंय आणि छान असं हलकसं पातळसर मिश्रण बनवून घ्यायचंय। इडली बनवण्याकरिता तुम्ही जे दही वापरत असाल ते फ्रेशच घ्यायचंय, जास्त आंबट नसावं। दह्याऐवजी ताक किंवा मग थोडासा लिंबाचा रस वापरला तरी देखील चालणार आहे। तर बघा, साधारणतः एवढं मिश्रण भिजवण्याकरिता मला 1.5 कप पाणी लागलंय। पण मग काही वेळेला भगरीनुसार किंवा मग साबुदाण्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं। तर बघा, साधारणतः या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय। आता यावर झाकण ठेवूयात आणि 15 मिनिटे साईडला ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण मसाला इडलीचा तडका बनवून घेऊयात। त्याकरता एका छोट्या कढाईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकले। तुपाऐवजी शेंगदाणा तेल वापरलं तरी देखील चालेल। सुरुवातीला थोडेसे काजू टाकायचेत, हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, असल्यास नक्की वापरा। हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले। बघा, हलकासा याला चॉकलेटी रंग आला होता। आता हे एका ताटामध्ये काढून घेऊयात, जेणेकरून याचा कुरकुरीतपणा छान असा टिकून राहील। सेम तुपामध्ये तळून घेऊयात। 2 चमचे कच्चे पण अर्धवट ठेचलेले शेंगदाणे टाकलेत, हे सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हलकेसे शेंगदाणे तळले गेलेत, कुरकुरीत झालेत। आता घालूयात 2 चमचे बारीक चिरलेली हिरवी आणि लाल मिक्स मिरची। मिरचीचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी अधिक करू शकता, तुमच्या आवडीवर डिपेंड करेल। ही सुद्धा तळून झाली। आता घेऊयात एकदम बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा बटाटा। बटाट्याची साल काढून बारीक चिरून घेतला, नंतर धुवून देखील घेतला। सोबतच थोडासा बारीक चिरून घेतलेला लाल भोपळा। उपवासाला लाल भोपळा म्हणजेच काशीफळ चालतं, त्यामुळे घातलंय। तुम्ही जर खात नसाल, नाही वापरलं तरी देखील चालेल। पुन्हा एकदा अगदी हलकसं संपूर्ण साहित्य परतवून घेऊयात। जास्त शिजवण्याची गरज नाहीये, हलकासा क्रंचीनेस यामध्ये असायलाच हवा। तर बघा, आपला इडलीचा मसाला तडका तयार झालाय। गॅसवरून खाली उतरवून घेऊयात। तर आज ना मी तुमच्यासोबत एक स्पेशल वस्तू शेअर करणार आहे। कारण अगोदर मी एकदा इडलीची रेसिपी शेअर केली होती, त्याखाली मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या की इडली वाफवल्यानंतर ती बऱ्याचदा ओलसर होते, त्यामध्ये पाणी येतं किंवा मग ती व्यवस्थित फुलत नाही। तर याकरिता ना बऱ्याचदा आपण कोणती भांडी वापरतो ते देखील गरजेचं असतं। तर बघा, आज मला या इंडस व्हॅली या कंपनीकडनं हे इडलीचं भांडं आलंय। यामध्ये आपल्याला एकदम हेवी बॉटम असलेली एक जाड अशी कढाई मिळते, जिला ट्रायप्लायचा बेस असल्यामुळे आपण यामध्ये फक्त इडलीच नाही तर कोणत्याही भाज्या देखील बनवू शकतो। यावर आपल्याला लीड देखील फ्री मिळतं। आता आपण ही भांडी देखील बघूयात। तर बघा, या हेवी कढाई सोबतच मला 2 इडली स्टँड, 2 ढोकळा प्लेट आणि एक अशा पद्धतीची जाळी मिळाली आहे, ज्यामध्ये मी अळूवडी किंवा जे कोणतेही वाफवण्याचे पदार्थ बनवायचे असेल ते सहजतेने वाफवू शकते। आणि तुम्हीच बघा ना, ही भांडी किती हेवी आहे। एकदा घेतली की मला आयुष्यभर काही टेन्शनच नाहीये। या प्लेट्सला ना साईडने होल दिलेले आहे, ज्यामधून हवा व्यवस्थित पास होते आणि ज्यामुळेच आपल्या इडलीवर पाणी येत नाही, इडली ओलसर होत नाही। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं इडलीचं भांडं एकदा तरी नक्की मागवून बघा। हे भांडं मागवण्याकरिता यांच्या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। सोबतच मी एक कुपन कोडही देणार आहे, जो तुम्हाला आत्ता सुद्धा स्क्रीनवर दिसत असेल।
हा कुपन कोड वापरला तर एक्स्ट्रा 12% तुम्हाला डिस्काउंट मिळेल. आता आपण इडलीची पूर्वतयारी करूयात. त्याकरिता इडलीचे असे भांडे घ्यायचे, त्यांना थोडंसं तूप लावून घ्यायचं, ज्यामुळे आपली इडली या भांड्यांना चिकटणार नाही आणि सहजतेने यातून बाहेर निघेल. तूप व्यवस्थित चोळून घेऊयात. तुपाऐवजी तुम्ही तेल देखील लावून घेऊ शकता. सोबतच सजावटीकरिता मगाशी तळून घेतलेले काजूचे हे कापही टाकूयात, ज्यामुळे आपली मसाला इडली आणखी जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल. पण हे लावणं पूर्णतः ऑप्शनल आहे. तर बघा, एवढ्या वेळामध्ये आपलं हे मिश्रण देखील अगदी व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे. यामध्ये आपण जे साबुदाणा किंवा वरईचं पीठ मिक्स केलं होतं ते व्यवस्थित फुललं गेलं आहे. जर हे मिश्रण तुम्हाला थोडंसं घट्टसर वाटत असेल तर आणखी थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. लगेचच तयार करून घेतलेली फोडणी टाकायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा छान असं फेटून घ्यायचं, जेणेकरून संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स तर होईलच, पण पीठ देखील आणखी छान असं फुलेल. आता ही इडली छान अशी जाळीदार मऊ लुसलुशीत होण्याकरिता वापरते फक्त पाव चमचा खाण्याचा सोडा. सोड्याऐवजी इनो वापरला तरी देखील चालेल. आणि जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल, इनोही वापरायचा नसेल, नाही वापरला तरी देखील चालेल. अशी सुद्धा ही इडली मस्त अशी तयार होते. पुन्हा एकदा छान असं फेटून घेतलंय आणि लगेचच तयार करून घेतलेलं मिश्रण या भांड्यांमध्ये टाकून घेऊयात. या मिश्रणामध्ये मी ज्या वेळेला सोडा घातला ना, त्या अगोदरच कढाईमध्ये 2 ग्लास पाणी घालून ते गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे. ही स्टेप तुम्ही देखील नक्की लक्षात ठेवा, कारण सोडा मिश्रणात घातल्याबरोबर लगेचच तो ॲक्टिव्हेट होतो आणि आपल्याला इथून पुढील कृती देखील फास्ट करायची असते. हे मिश्रण कढाईमध्ये ठेवल्याबरोबर लगेचच ते वाफवलं जायला हवं. तर बघा, साधारणतः अर्धा ते पाऊण चमचा हे मिश्रण मी या भांड्यांमध्ये ओतून घेतलंय. दोनही भांडी एकमेकांवर ठेवली. आता हे ताट आपण या गरम कढाईमध्ये ठेवूयात, ज्यामधील पाण्याला छान अशी उकळी आली आहे. आता इडलीचं स्टँड ठेवण्या अगोदर आपल्या या पाण्याला उकळी आली असल्यामुळे या इडल्यांना खूपच छान अशा पटकन फुलल्या जातात. त्याकरताच आपल्याला आता गॅसची फ्लेम एकदम फुल ठेवायची आहे आणि फक्त 10 ते 12 मिनिटांकरिता ही इडली वाफवून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण चटपटीत चवीची चटणी बनवून घेऊयात. त्याकरता 3 मोठे चमचे कच्चे शेंगदाणे घेतले, ते एका मिक्सरच्या भांड्यात टाकले. सोबतच 3 चमचे फ्रेश दही घेऊयात. चवीनुसार मीठही घातलंय आणि चटणी चटपटीत होण्याकरिता 1 चमचा साखर घातली. साखरेऐवजी गूळ देखील वापरू शकता. हे मिश्रण मिक्सरला दळून घेतलं तर अशा पद्धतीची याची पेस्ट तयार झाली. या ठिकाणी मी कच्चे शेंगदाणे वापरले होते, त्या ठिकाणी तुम्ही भाजलेले शेंगदाणे देखील वापरू शकता. आता या पळीमध्ये 1 चमचा तूप कडकडीत गरम करून घेतलंय. यामध्ये टाकूयात अर्धा चमचा लाल तिखट. हे छान असं तळून घेऊयात आणि ही चुरचुरीत फोडणी या मिश्रणावर टाकूयात. बघा, काय मस्त चटपटीत चवीची आपली चटणी या ठिकाणी तयार झाली आहे. एकदम वेगळ्या चवीची आहे, भन्नाट लागते, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. इकडे बघा, आपली ही इडली देखील वाफवली गेली आहे. एखादा चाकू या इडलीमध्ये खोचून बघायचा. मिश्रण अजिबात चाकूला चिकटत नाहीये, यावरूनच समजते आपली इडली व्यवस्थित वाफवली गेली आहे. गॅस बंद करूयात आणि ही इडली हलकीशी थंड करून घेऊयात. इडली अगदी हलकीशी थंड झाली आहे, अजूनही कोमट आहे. तेच आता आपण ही डिमोल्ड करून घेऊयात. तर बघा, किती सहजतेने अजिबात ओलसर न होता मऊ लुसलुशीत आपली ही इडली तयार झाली आहे. मस्त जाळीदार तयार झाली आहे. सेम पद्धतीने इतरही इडल्या काढून बघूयात. तयार झालेल्या गरमागरम इडल्या चटपटीत चटणीसोबत सर्व करायला घेऊयात. आपली मऊ लुसलुशीत जाळीदार मसाला इडली या ठिकाणी तयार झाली आहे. ही तुम्ही अशीच देखील खाऊ शकता, पण या चटपटीत चटणीसोबत खाल्ली तर याची टेस्ट द्विगुणित होते. तर तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या घरामध्ये ना माझी आई सासूबाई दोघीही 9 दिवसांचा कडक नवरात्रीचा उपवास करता. तर असा उपवास तुमच्याकडे देखील केला जातो का हे कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या जवळत्या चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.